6 वाजता तयार होऊन काय फायदा जेव्हा आत्ताच 10 मिनिटं लेट केलंस. मारीन 5 मिनिटं लेट झाले बघ. मग तेच 5 मिनिटं. तू काय व्हिडिओज बघून आलाय का समोरच्या टाइम ला हे अरे नाही बघायला लावला तर रिस्पेक्ट वाढते. अरे रुमाल शोधतो तर रुमालच भेटला नाही. तुझं नेमकी झाला किती वाजता तयार? तयार प्रॉपर 7ला. 7ला तयार होऊन फक्त 5 मिनिटं लेट केलंस. 5 मिनिटं तुला 6:30ला फोन केला, उठला कितीला 7ला. मालूम राहतं एवढं बोलायची की थोडी गरज आहे. तर मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 19. आता आम्ही चाललोय कॉलेजला. हे काय दररोजच जातो कॉलेजला. दाखवायला लागतं हे माहिती आहे रे, दाखवायला लागतं. मंडळी आता आमचं कॉलेज वगैरे सुटलं आहे, लेक्चर वगैरे झालेत आणि आता आम्ही आलो पिल्लेज आमच्या कॉलेजजवळ स्टेशनरीमध्ये. आम्हाला आता ते लोगो एडिट करायचे तुम्ही त्यासाठी आलो आहे बघा. मंडळी आपलं आता स्टेशनरीमधलं काम झालंय. आता आपण चाललोय घरी. म्हणजे आधी नाश्ता करायला जायचं. आधी नाश्ता करायला जाऊ. कुठे जायचं आपलं टेस्ट मेकर किंग. अरे एवढं पण नाही जमत का? हा तर मंडळी आम्ही आलेलो बिर्याणी घ्यायला विचुंबे ब्राईट क्लासच्या समोर. काहीच एक नंबर बिर्याणी लागते, तुम्ही खाऊन बघा कशी लागते. तू कोणती घेतली? तंदुरी बिर्याणी. तंदुरी बिर्याणी नंबर बघ गाडी बघा गाईस. आपण भेटू डायरेक्ट. आता मी थोड्या टायमाने MSCIT ला जाणार आहे. आपण डायरेक्ट तिथेच भेटू. मंडळी संध्याकाळचे वाजलेत 5. आता पप्पाने मी घरीच होतो. पप्पाने मला सांगितलंय की पार्सल घेऊन ये ब्लू डार्ट डीमार्टची इथे. तर आता मी चाललोय प्रतीकच्या बिल्डिंगच्या खाली. मी डायरेक्ट तिथेच भेटतो. पोलीस इथे काय करताय? गुड मॉर्निंग. पोलीस काय करताय इथे? बोललो गुड मॉर्निंग नाही ब्रो, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. सॉरी, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. चढ मारू. RTO माणसं गेली मोठे आहे, त्यांचं काम आहे. आता आम्ही कॉलेजवरून सुटून घरी बिरी जाऊन जेवण वगैरे आलो आता आम्ही. आणि आता आम्ही आलो इथं पार्सल घ्यायला ब्ल्यू डार्टला. बघा ब्रिजेश आजमन पार्सल घ्यायला गेला होता. पार्सल आपल्याला पार्सल आला नाही, उद्या येणार आहे पार्सल. त्यांच्याकडून लेट झालं वाटतं, तर आता आपल्याला उद्या बोलवलं आहे. आता पार्सल पोचलं आहे बॉम्बेला पार्सल पोचलेलं आहे. पार्सल आता उद्या सकाळी 8-8:30 वाजता येईल. कॉल करायला सांगितलंय, कॉल करून यायला सांगितलं. हां. आता जायचं कुठं आपण? तुम्हाला भेटू थोड्या टायमाला. मंडळी आता आम्ही चाललोय 24/7 मेडिकलमध्ये फेस वॉश घ्यायला. आपले काय पर्सनल फेस वॉश. नागपूरचं काय आहे ना फेस वॉशचं नाव आपल्या? नको, तर आज समजेल. आपण सर्कल आहे ना आपला SGFCचा पनवेल, तिथं आलोय 24/7 आहे बघ. इथे दाखव झूम करून. आम्ही स्टेशनच्या इथं पण कुठेतरी असायला पाहिजे. हे का? हा हे पाहिजे. स्टेशनच्या इथं पण गेलो होतो, पण आम्हाला तिथं भेटलंच नाही. त्यांनी सांगितलं लिहून ठेवलंय नाव, उद्या येईल करून. तर बघू आता इथं जाऊन आपण. हा इथे पुढे. तर बघा आता आपण फेस वॉश वगैरे बघितलंय. आता आपण फेस वॉश घेतलाय बघू रे. अरे फेस वॉश घेतलाय. हे गाईस मी फेस वॉश. हे बघा या मेडिकलमध्ये येऊन कोणाला काही केंद्राची वगैरे पाहिजे असेल तर अजिबात मेसेज काही करू नका. चल. तर काय आता आम्ही पिल्लेच्या स्टेशनरी जवळ आलोय. तर आता आम्ही आलोय स्टिकर घ्यायला पिल्लेच्या स्टेशनरी जवळ. आणि मांजर बघा ना किती क्यूट आहेत. काय करते इथं? आई घाबरला. याला कोणी बोलवलं बाई? तू नको. आलो 2 मिनिट थांबा. हे बघा
दाखव स्टिकर दाखव. तिथे सरफेस क्लीन करून घ्या. हा बघा स्टिकर. धूळ तेलकट असं काय असेल तर याला ग्लूच नाही रे. आपण घेतले स्टिकर्स. आता वे टू होम. वेटू होम जायचं कसं? चावी कुठे आहे? मी चालवतो गाडी. हवी आहे खिशात. तू चालव ग. तुला वाटतंय टिंगर. मंडळी, मी आलेलो पप्पांना घ्यायला CNG पंपवर. पप्पा आले. आता आम्ही जाऊ इथून ONGCला घरी बॅग ठेवून. मंडळी, मी आलेलो ONGC गॅरेजजवळ. ही आपली गाडी. बीस थोड़ा रहेगा क्योंकि ये जूना पार्ट है ना आगे का. 19-20 थोड़ा रह जाएगा क्योंकि एकदम खराब नहीं दिखेगा. ये वाला टाइप वो कल देने वाला है. मी आलेलो आता ONGC गॅरेजजवळ. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.